लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. काव्यापासून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या पाया पडते तिच्या बाबांच्या आणि आता ते म्हणतात सुखी राहा आणि मग आता ती त्यांना खट्ट मिठी मारते बघा प्रेक्षक हो. खुश आहेस ना बाळा असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता खूप खुश आहे असं म्हणते आता इथे काव्या. हे घे असं म्हणून बुके देतो बघा प्रेक्षक हो काव्याचे बाबा तिला. तर हार्दिक अभिनंदन, छान यश मिळवलंस ग असं म्हणतो आता इथे धनंजय. चल तुला माहिती आहे का असं म्हणतात ते, आम्ही रोज ना तुझी आणि नंदिनीची आठवण काढतो. मला असं वाटतं की मी निर्णय घेऊन माझ्या पोरींच्या चेहऱ्यावरचं हसू तर पुसलं नाही ना असं म्हणत होता तो. तर अश्रू पुसते बघा प्रेक्षक हो काव्या आणि म्हणते अजिबात नाही. नको तो विचार अजिबात करू नका असं म्हणते काव्या. मान्य आहे मला, आमचं लग्न झालं तेव्हा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटले खूप वेड्यासारखी वागले ना असं म्हणते आता इथे काव्या. खूप चिडले तुमच्यावर. नको नको ते बोलले मी तुम्हाला, पण ती एक वेळ होती बाबा. एक फेज होती जी जी फेज गेली असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. आणि आता ही एक फेज आहे काव्याची असं म्हणते आता इथे काव्याच्या फेजमध्ये तुमची काव्या खूप खूप खुश आहे बाबा असं म्हणते काव्या. बरं तुम्ही म्हणता ना तसं डेस्टिनीमध्ये जे होतं ते झालं असं म्हणते आता इथे काव्या. आणि जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणते काव्या. नक्की का असं म्हणतो आता इथे तिचा बाबा. 100% असं म्हणते बघा प्रेक्षक हो आता इथे काव्या. तर आता तो तिची पापी घेतो आणि म्हणतो खुश आहे मी बाळा, महत्वाचं फोन करायचं आहे असं म्हणतो धनंजय. इथे पार्टीत नको ना असं म्हणते काव्या. नाही खूप महत्वाचं आहे करून आलो असं म्हणतो आता तो. आणि फोन घेऊन जातो का प्रेक्षक हो धनंजय बाहेर फोन करण्यासाठी. तर आता इथे काव्या आणि आरुषी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर तेवढ्यातच आता इथे जीवा खूप तयार होऊन खाली येतो बघा प्रेक्षक हो. आणि तिथे समोर नंदिनी थांबलेली असते. तर नंदिनी बघते आता इथे जीवाला बघा प्रेक्षक हो. आणि दोघे एकमेकांकडे बघतात आणि जीवा खूप स्टाईल मारत असतो. आणि आता इथे नंदिनी खूप छान असं म्हणून तिला सांगते बघा प्रेक्षक हो लांबून. तर आता इथे पार्थ सुद्धा बघतो जीवाकडे आणि जीवा खूप खुश असतो, आनंदात असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो उतरून खाली येतो. बडे भैया कमाल दिसतंय सगळं असं म्हणतो आता इथे जीवा. खरं ह्याच्या मागे खूप लोकांचा हात आहे, त्यातली एक इथेच आहे असं म्हणतो पार्थ तुझी बायको. आय एम सो एक्सायटेड असं म्हणतो आता इथे जीवा. बाबा पण आहे तसं म्हणतो आता इथे जीवा. आणि मग तो आता भेटायला जातो बघा प्रेक्षक हो आता नंदिनीच्या बाबांना. तर विक्रम पण येतो आता इथे धनंजयला भेटायला. तुझ्या मुलीने सिक्सर मारला एकदम असं म्हणतो आता इथे विक्रम. ही तर प्रिलिम्स होती ना, IAS आल्यावर मग काय करशील असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. मी पार्टी देणं असं म्हणतो होता धनंजय. बाबा असं म्हणतो होता इथे जीवा कसे आहात. छान आहे मी असं म्हणतो होता इथे धनंजय. तर आता इथे जीवा मिठी मारतो बघा प्रेक्षक हो धनंजयला. तर आता इथे वसवात्या आणि रम्याला दाखवलंय. तर आता वसवात्या म्हणते आता आपल्या प्लॅनला खरी सुरुवात होणार. बॉम्बची वात आणि कडी दोन्ही पार्टीत आले असं म्हणते आता इथे वसवात्या. आता ना फक्त लवकरात लवकर पार्टी सुरू करूया म्हणजे झालं असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे आम्हाला मजा बघायला येईल. तर आता इथे पार्टीला सुरुवात होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि नंदिनी स्टेजवर असतात. हाय हॅलो एव्हरीवन, मी पार्थ देशमुख आणि मी नंदिनी देशमुख असं म्हणतात ते. आणि इंट्रोड्यूस करून देतात बघा प्रेक्षक हो एकमेकांना. तर आता सगळेजण वाव वाव म्हणतात. रम्या असं म्हणतात इथे वसवात्या. हे दोघं जण काय गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करतायत का असं म्हणते वसवात्या. तसंही यांच्या आयुष्यात नंतर सगळं बेसूरच होणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. ते तर आहेच असं म्हणते आता इथे वसवात्या. कार्यक्रम तर सुरू झाला असं म्हणते रम्या. आता शांतपणे बसू आणि सगळ्यांची मज्जा घेऊया असं म्हणते आता इथे वसवात्या. अच्छा संध्याकाळी तुम्ही सगळेजण इथे आलात आणि त्याचं कारणही तेवढं खास आहे असं म्हणते नंदिनी. माझे पती आणि देशमुखांचे धाकटे चिरंजीव जन्मेजय मानिनी विक्रम देशमुख आणि धनंजय मोहितेंची द्वितीय कन्या, देशमुखांची थोरली सून आणि माझी गोड सुंदर मांजर असं म्हणतो आता इथे पार्थ. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. माझी बायको काव्या पार्थ देशमुख असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांनी भरघोष यश मिळवलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि सगळे टाळ्या वाजवतात. बरं मी काव्या आणि जीवा मी तुम्हाला दोघांना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रण देतो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या आणि जीवा स्टेजवर जातात बघा प्रेक्षक हो. बरं तुमच्या दोघांचा खूप आभार बरं का, बरं का असं म्हणतो आता इथे जीवा. कारण तुम्ही दोघांनी एवढी मेहनत घेतली आहे, आम्हाला आम्हाला पार्टी करायचा चान्स मिळाला असं म्हणतो आता इथे पार्थ. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. नाही तुम्ही सगळे हसताय आता, पण परीक्षेच्या आधी आम्ही आणि परीक्षेनंतर हे दोघे गॅसवर होते गॅसवर असं म्हणतो आता इथे पार्थ. मी जेवढं जीवाना ओळखते एक गोष्ट माझ्या लक्षात आली असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा मनाने खूप चांगले आहेत, हुशार पण आहेत. पण मला एक गोष्ट अशी वाटायची, म्हणजे तेव्हा असं वाटायचं की जीवांसमोर एक डेफिनेट एंड नाहीये. म्हणजे काय आहे असं म्हणतो पार्थ. त्याला ना नवीन नवीन गोष्टी करण्यात खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे एखादं काम करायला घेतलं की चंचल मन, रॅन्डम, मग ते बदलायचं, दुसरं काहीतरी करायचं, असा हा आमचा जीवाचा पॅटर्न आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. होता असं म्हणतो आता इथे पार्थ. होताच म्हणावं लागेल असं म्हणते नंदिनी. कारण आता जीवा तसे राहिलेले नाहीत असं म्हणते आता इथे नंदिनी. आता जीवा फोकस झालेत. आपल्याला जे काम आवडतं, जे काम आपल्या आवडीचं आहे ते काम दरवेळी करणं शक्य होईलच असं काही नाही. पण जे काम आपल्याला मिळालंय
ते काम आवडावं ह्यासाठी तिने खूप प्रयत्न घेतले तसं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि हिमतीने सगळं परत मिळवलंय असं म्हणते आता इथे नंदिनी जीवा. आम्हाला सगळ्यांना तुमचा खूप खूप अभिमान वाटतो असं म्हणते आता इथे नंदिनी. सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण टाळ्या वाजवतात. नाही खरे आहे अभिमान वाटतोच पण आपण काय म्हणूया माहितीये का आपण मोठी भावंड आहोत आपण लहान भावंडांना समजून घेतो. कधी असं काहीतरी सिक्सर मारतात की मोठ्यांना खुश करून टाकतात असं म्हणतो आता इथे पार्थ. जसं माझी धाकटी बहीण काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. आयस व्हायचंय तिला असं म्हणते नंदिनी. काव्या पहिल्यापासूनच अभ्यासात रमायची खरं सांगते. म्हणजे आम्ही घरी असताना लग्नाआधी मी आईला मदत करायला जायचे. आरुषी सुद्धा बाबांना मदत करायची. कधी कधी किचन मध्ये पण यायची. पण काव्या मात्र अभ्यासात पूर्ण बुडून असायची असं म्हणते आता इथे नंदिनी. मी आणि आरू खूप चिडायचो. आम्ही सारखे तक्रार करायचो की काय काव्या फक्त अभ्यासच करणार आहे का घरातल्या कामात कधी मदत करणार आहे की नाही. मग तेव्हा काव्या म्हणायची की मी काव्या आहे काव्या एकदा आयएस होऊ द्या. आयएस झाल्यावर इतके नोकर ठेवीन की पाणी घेण्यासाठी सुद्धा किचन मध्ये जावं लागणार आहे असं म्हणते आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या चिडतेने म्हणते अरे काय परफेक्ट ओळखलात तुम्ही काव्याला असं म्हणते आता इथे नंदिनी. वा असंच म्हणायची काव्या असं म्हणते नंदिनी. मग आम्ही म्हणायचो अगं हो पण हे सगळं आयएस झाल्यानंतर ना असं म्हणते नंदिनी. आधी प्रिलिम्स तरी क्लिअर कर. पण काव्याने करून दाखवलं असं म्हणते नंदिनी. काव्याने प्रिलिम्स क्लिअर केलंय असं म्हणते नंदिनी. आणि काव्या मला पूर्ण खात्री आहे तू आता फायनलला अपिअर होशील तेव्हा मेन्स क्लिअर करशील आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर करशील असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता फ्लाइंग किस येते बघा प्रेक्षक हो काव्या नंदिनीला आणि सगळे टाळ वाजवत असतात. आज ना खरंच खूप मज्जा येणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. ही नंदिनी आयुष्यभरात माझी बहीण करत राहिली आणि नुसतं माझी बहीण नाही माझा नवरा माझा जीवा असंही करते ना ती असं म्हणते आता इथे वसवते बघा प्रेक्षक. तर आता रम्या म्हणते आजपासून आई ही कोणालाच माझं म्हणायचं हिंमतच करणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. कारण हिच्या बहिणीने आणि नवऱ्याने चांगलेच रण उधळले तसं म्हणते रम्याने. दोघे हसतात. आज जर नंदिनीच्या चेहऱ्याचा रंग उतरेलच ना असं म्हणते रम्या. कायमचं असं म्हणते आता वसवत्या. PJY ग्रुपचे चेअरमन आणि सर्वेसर्वा विक्रमादित्य देशमुख आणि त्यांची सर्वेसर्वा मानिनी देशमुख तुम्हा दोघांना स्टेजवर आमंत्रित करतोय मी. प्लीज या असं म्हणतो आता इथे पार्थ आणि दोघे जातात बघा प्रेक्षक. विक्रम आणि मानिनी स्टेजवरती आणि खूप आनंदात असतात सगळेजण. बरं बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ तुमच्याकडून सुरुवात होऊ द्या असं म्हणतो तो. ह्या पोरांमुळे तुम्हाला सगळ्यांना आम्ही इथं बोलवलं आणि आमच्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि आता इथे विक्रम म्हणतो धन्या आता ही आमची लेख झाली असं म्हणतो आता इथे विक्रम. तर रंजला बघा प्रेक्षक पोरांनो एवढे केक आणले ते कापायचे कधी रे असं म्हणतो आता इथे विक्रम. अहो असं म्हणते माडीने. म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की इतकं काम घेऊ नका की प्रोग्राम काय आहे तोही लक्षात राहणार नाही तुमच्या असं म्हणते माडीने. प्रोग्राम काय असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक. अहो असं काय करताय असं म्हणते माडीने. त्यांचं सिक्रेट अजून राहिलं ना असं म्हणते माडीने. ओ असं म्हणत होता इथे विक्रम. हे स्पेशल सरप्राईज विसरलोच मी असं म्हणत होता इथे विक्रम. कसलं सरप्राईज असं म्हणत होता इथे जीवा. गप्पा बसा वय झालंय तुमचं असं म्हणते माणिनी. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक. पुढे काय आता असं म्हणतो विक्रम. बरं तुम्ही कंटिन्यू करा पुराण असं म्हणते माणिनी. बरं आता आम्ही नाही जीवा आणि काव्याच कंटिन्यू करणार आहे तसं म्हणते आता इथे नंदिनी. काय असं म्हणतो जीवा तुमचं एवढं मोठं सक्सेस आज तुम्ही कमवलंय त्याच्याबद्दल काही बोला ना थोडंसं असं म्हणते नंदिनी. आम्ही खाली बसतो असं म्हणते बघा प्रेक्षक. तर नंदिनी वगैरे सगळे खाली जातात आणि काव्या आणि जीवा तेवढं स्टेजवर असतात बघा प्रेक्षक आणि सगळे टाळा वाजवतात. तर काय बोलायचं असं समजतच नाही जीवा आणि काव्याला बघा प्रेक्षक. तू बोल ना असं म्हणतो जीवा. तू बोल असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही आधी बोला मग मी बोलते की असं म्हणते काव्या. काय बोलू असं म्हणते आता इथे जीवा. मी बोलतो असं म्हणतो तो. तुम्हा सगळ्यांना थँक्यू असं म्हणतो जीवा. माझ्या या यशासाठी सगळ्यात आधी मला आई बाबांना थँक्यू म्हणायचं असं म्हणतो जीवा बघा प्रेक्षक. कारण माझ्या सारख्या वांड मुलाला त्यांनी इतकं छान सांभाळलंय इतकं समजून घेतलं. थँक्यू आई बाबा असं म्हणतो बघा प्रेक्षक जीवा. बरं माझं नशीब एवढं कमाल आहे की मला पार्थ दादासारखा भाऊ मिळाला जो लहानपणापासूनच माझ्या आनंदातच आनंद मानून राहायचा असं म्हणतो जीवा. माझ्या जिंकण्याने त्याला स्वतः जिंकण्याचा आनंद झाला. मी हरल्यावर त्याचे खांदे खाली व्हायचे आणि मी जिंकल्यावर त्याच खांद्यावर बसून मिरवणूक काढणारा पहिला तोच असं म्हणतो जीवा. दादा खरंच असं म्हणतो इथे जीवा. पार्थ समोरून थांबून बघा प्रेक्षक. नशीब लागतं असं म्हणतो इथे जीवा. असं दोघे मिळून मिट्टी मारतात बघा प्रेक्षक आता जीवा आणि पार्थ. तर आता जीवा म्हणतो जो स्वतःच्या घासातला घास मला भरवतो तुमच्या आयुष्यातलं दुःख कमी करतो तुमचा त्रास कमी करतो. जो स्वतः रडतो आणि तुम्हाला जिंकवतो. जो स्वतः हरतो आणि तुम्हाला जिंकवतो आणि त्याची जर प्रिय गोष्टी तुमच्याकडे आली ना तर हसून सोडून देतो आणि जर तुमची एखादी गोष्ट त्याच्याकडे गेली की तो परत देतो. खरंच नशीब लागतं असं म्हणतो जीवा. हा असा भाऊ मिळाला. थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे जीवा. तर मिट्टी मारतात बघा प्रेक्षक दोघे जण. बरं नात्याची इतकी श्रीमंती आहे माझ्याकडे
थँक्यू बाबा असं म्हणतो आता इथे जीवा विक्रमादित्यला बघा प्रेक्षक आणि आता मानिनीला सुद्धा आणि दोघांना पापी देतो परत असं म्हणतो आता इथे जीवा. बरं नात्यांची इतकी श्रीमंती असतानाही आणखी एक ब्लँक चेक माझ्या नावावर केला आणि तो ब्लँक चेक आहे नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक तर आता सगळेजण खूप टाळ्या वाजवतात. खरं तर अशी बायको मिळायलाही नशीब लागतं हं. म्हणजे हिने मला साथ दिली, हात दिली आणि वेळ प्रसंगी कानही पिळलाय जोरात असं म्हणतो होता इथे जीवा. आणि वेळ आली की तर माझ्यासाठी रागही गिळलाय असं म्हणतो होता इथे जीवा. तिच्यामुळेच मी परत कविता करू लागलो आणि बाबा हिच्यामुळेच मी पुन्हा काम करायला लागलो असं म्हणतो होता इथे जीवा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ मी हिच्याबरोबर काढला असं म्हणतो होता इथे जीवा. आणि आताही ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. नंदिनी जर सोबत असेल ना तर मी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. अगदी कोणतंही संकट कुणाशी लढू शकतो असं म्हणतो जीवा. नंदिनी असं गुडघ्यावर जातो बघा प्रेक्षक जीवा. नंदिनी असा हाट करून दाखवतो बघा प्रेक्षक नंदिनीला जीवा. आय ओव यू असं म्हणतो आता इथे जीवा. अहो असं म्हणते आता इथे नंदिनी आणि लाजते बघा प्रेक्षक होती. आणि आता तो तिचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला किस करतो बघा प्रेक्षक आपल्या हातावर. किती केलं तुम्ही सगळ्यांनी असं म्हणते आता इथे काव्या. आलात सगळे आमच्यासाठी थँक्यू खरंच थँक्यू असं म्हणते आता इथे काव्या. मी ना जरा हट्टी आहे असं म्हणते आता इथे काव्या. हट्टी आणि जिद्दी सुद्धा असं म्हणते आता इथे काव्या. माझ्या मनासारखं झालं नाही की नेहमीच चिडायची असं म्हणते आता इथे काव्या. लग्नाआधी माहेरी असताना सगळ्या गोष्टी हट्टाने माझ्या मनासारख्या करून घेतल्या मी असं म्हणते आता इथे काव्या. आमच्या बाबांनी करू दिल्या असं म्हणते आता इथे काव्या. आणि रडते बघा प्रेक्षक होती पण त्या सगळ्यात एक गोष्ट मनाविरुद्ध झाली माझ्या असं म्हणते आता इथे काव्या. खूप जिवारी लागली. त्या दिवसापासून सगळ्यांकडून वाईट पत्करलं होतं मी. कधी माझ्या नंदिनी ताई सुद्धा बाबांसोबत सुद्धा खूप भांडले आहे त्यांच्याशी. नको नको ते बोलली आहे मी त्यांना पण डेस्टिनीची काय कमाल असते नाही असं म्हणते काव्या. ज्या माझ्या नंदिनी ताईने लग्नाआधी माझा खूप अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळा माझी काळजी घेतली तीच माझी नंदिनी ताई लग्नानंतर इथेही आली सासरी माझी जाऊ म्हणून असं म्हणते आता इथे काव्या. हे घर होतंच माझ्या नशिबी असं म्हणते आता इथे काव्या. आई वडिलांसारखे लाड करणारे सासू सासरे मिळाले मला. तेही होतेच माझ्या नशिबात असं म्हणते काव्या. आणि एक गोष्ट माझ्या नशिबात होती ज्या गोष्टीसाठी मी काहीही हरायला तयार आहे असं म्हणते आता इथे काव्या. तो म्हणजे माझा हा मित्र असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ देशमुख. माझे बाबा मला नेहमी सांगत आलेत लग्नाआधी नवरा बायकोने अगदी चांगले मित्रमैत्रिणी असायला हवं. छान मैत्री जमली आमची पार्थ देशमुखची आणि माझी असं म्हणते काव्या. आज अभ्यास माझे स्वभाव माझा मूड माझ्या आवडी निवडी सगळं ते जपत आलेत आतापर्यंत असं म्हणते काव्या. स्वतःच्या आवडी निवडी विसरून एवढे भारतातले टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक असं म्हणते आता काव्या. तरी सुद्धा त्यांचा आनंद त्यांचा कम्फर्ट सगळं बाजूला ठेवलं त्यांनी असं म्हणते काव्या. अगदी स्वतःला सुद्धा. आतापर्यंत तुम्ही मैत्रीण बघत आला माझ्यात. आता माझ्यावर वेळ आली. तुमच्या वाटणीचा प्रेम तुम्ही केलंय. आता ही काव्या करेलच म्हणते काव्या देशमुख. तर आता मंगळसूत्र आपल्या हातात पकडते ती आणि म्हणते तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय मी गळ्यात असं म्हणते आता इथे काव्या. काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र असं म्हणते आता इथे काव्या. रडत रडत बघा प्रेक्षक म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ. तर सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. आणि वसवात्याने रम्याला खूप राग येत असतो. म्हणेनी काकू मला नेहमी सांगायचा लग्नानंतर होईलच प्रेम. तेच अनुभवते मी आता असं म्हणते आता इथे काव्या. झाला प्रेम काकू असं म्हणते आता इथे काव्या. पुन्हा एकदा तुमचे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मनापासून असं म्हणते काव्या. तर अश्रू असतात तिच्या डोळ्यात बघा प्रेक्षक तर आता इथे नंदिनी वर जाते स्टेजवरती आणि आता मिठी मारते बघा प्रेक्षक नंदिनी काव्याला. तर पार्थ सुद्धा जातो स्टेजवरती बघा प्रेक्षक आणि आता तो जीवालाही घट्ट मिठी मारतो. बरं नंदिनी असं म्हणतो इथे पार्थ. गळाभेट झाली असेल तर पुढचा कार्यक्रम सुरुवात करायची की नाही असं म्हणतो पार्थ. हो असं म्हणते नंदिनी. तर असं म्हणते आता इथे नंदिनी केक कटिंग तर आपल्याला करायचंच आहे पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांची जरा बोलायचं आहे. बरोबर 1 वर्ष आधी आम्ही नकळत एकमेकांना भेटलो असं म्हणते आता इथे नंदिनी. खरं बोललात नंदिनी असं म्हणतो इथे पार्थ. आणि कळत न कळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो असं म्हणतो इथे पार्थ काव्याला बघत बघा प्रेक्षक आणि आता इथे जीवा आणि नंदिनी. आजचा दिवस हा प्रेमाचा अतूट नात्याचा आणि विश्वासाचा आहे असं म्हणते नंदिनी. आणि त्याचसाठी तुम्हा दोघांना एक सरप्राईज एक छोटीशी गंमत असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे आपला बॉम्ब फुटणार होता आई. बघ आता छोटीशी गंमत असं म्हणते आता इथे रम्या. आणि हसतात बघा प्रेक्षक रम्या आणि आता वसवत्या. तर आता ह्या प्रोजेक्टरवर तुम्हाला व्हिडिओज दिसतील काही फोटोज दिसतील आणि असं म्हणते नंदिनी काही गुपितही कळतील असं म्हणून हसतात बघा प्रेक्षक वसवत्या आणि रम्या. तर असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो प्रेझेंटिंग विथ लव विथ जीवा अँड काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. तर चला आपण खाली जाऊया असं म्हणतो आता इथे पार्थ. सगळे खाली जातात बघा प्रेक्षक तर आता तो मेन चालू होणार आहे व्हिडिओ बघा प्रेक्षक लाईट्स ऑफ असं म्हणतो आता इथे पार्थ. तर पिहू असं म्हणतो आता इथे पार्थ
मला असं कॅमेरासमोर बोलायला जमेल की नाही माहित नाही ग, असं म्हणते आता इथे मानिनी. जीवा आणि काव्या, तुम्ही हे जे काही यश मिळवलंय ना, खरंच दृष्ट लागण्यासारखं आहे, पण तुम्हाला कुणाचंही दृष्ट नको लागायला, असं म्हणते आता इथे मानिनी. तुम्हाला दोघांनाही तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, असं म्हणते आता इथे मानिनी. जीवाची ऑफिसमधली प्रगती आणि काव्याचं प्रिलिम्स मधलं यश, मी खुश म्हणजे काय एकदम खुश झालेलो आहे, असं म्हणतो आता इथे विक्रम. खरं सांगू का, आम्हाला तिने मुलंच झाली एखादी. मी मानिनीकडे खूप आग्रह धरला होता की आपल्याला एक मुलगी तरी असायला हवी. तिने काय मनावर घेतलं नाही, म्हणून देवाने मात्र मनावर घेतलं आणि एकाच वर्षी एकाच दिवशी एक नाही 2 मुली मिळाल्यात आम्हाला, असं म्हणतो आता विक्रम. नंदिनी आणि काव्या. जीवा माझा एकदम डॅशिंग मुलगा आहे, त्याला खूप बोललो मी, हात सुद्धा उगारला त्याच्यावर, पण खरं सांगतो तुला मारलेला प्रत्येक फटक्याचे वळ माझ्या मनावर उमटत राहिले, असं म्हणतात ते. हे यश तुला मिळालंय, पण कॉलर माझी टाईट झाली, असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे बघा प्रेक्षक, अनिशाचं दाखवलंय. तर आता अनिशा म्हणते हाय, ऍक्च्युली मी आधीपासून तर काव्याची फ्रेंड आहे आणि आता जिजू आय मीन पार्थ जिजू आणि माझा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झालाय, असं म्हणते अनिशा. सो कॉंग्रॅट्स काव्या आणि पार्थ जिजू, असं म्हणते अनिशा. आणि जीवा, आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणते आता इथे अनिशा. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू नंदिनी ताई ऑल्सो. आणि बस इथून पुढे काही झालं ना तरी तुम्ही सगळे असेच कायम एकत्र राहा, असं म्हणते अनिशा. तर आता इथे पार्थला दाखवलं का प्रेक्षक व्हिडिओमध्ये. तर पार्थचं बोललेलं दाखवलं इथे. सगळ्यांचं एक एक करून बोलणं दाखवलं का प्रेक्षक. तर नंदिनी सुद्धा बोललेलं दाखवलंय. तर आता इथे सगळे खूप आनंदात असतात, सगळ्यांचं बघून बघून बघा प्रेक्षक हो. नंदिनी कसं मारत असते जीवाला ते सुद्धा दाखवले. नंदिनी आणि जीवाचे हॅपी मोमेंट्स, पार्थ आणि काव्याचे हॅपी मोमेंट्स वगैरे सगळे दाखवलेत बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच काव्य आणि जीवाचं येतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि काव्या सेम मोमेंट्समध्ये दाखवलेत एकमेकांना खाडवायचं वगैरे. तर आता बॅकग्राऊंडमध्ये कृष्णाय सुभद्राय असं दाखवले आणि वसवात्या आणि रम्या मात्र खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो, कारण त्यांचा व्हिडिओ प्ले होतो ना म्हणून. तर आता इथे काव्या आणि जीवा खूप जवळ असतात बघा प्रेक्षक हो या व्हिडिओजमध्ये. तर सगळ्यांना धक्का बसतोय काय चाललंय म्हणून बघा प्रेक्षक हो. आजचा भाग इथे समतोर बघत रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे जीवा खाली कोसळतो बघा प्रेक्षक हो सगळं बघून. तर आता काव्याला पण खूप रडायला येतं. तर आता इथे नंदिनी खूप व्हायलेंट होते खरंच, ती मार असं म्हणत असते काव्याला. तर आता तिच्या हातावर मेहंदी असते, ती पण पुसायला लागते नंदिनी. हे सगळं बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि पारची हालत खूपच टाईट होते. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.